गुड मॉर्निंग मंडळी. आज असा 16 ऑगस्ट दहीहंडीचा दिवस आहे मेन आजचा हा. तर आजचा सगळी कामं अशी आहेत की कामं म्हणजे अशी वेगळी अशी कामं काय नाही आहेत. आज सगळ्यांना सुट्टीचा त्यामुळे काही विषय नाही आहे. फक्त असा विषय असा आहे की स्वानंदिक आणि सायलिक घेऊन दहीहंडी बघूक जाऊचा. आता दहीहंडी म्हटलं की त्यांका पण एक उत्साह येलो हा की मग आमका दहीहंडी बघूच्या दहीहंडी बघूच्या. तर ती दाखवण्यासाठी मी त्यांका बोरिवली किंवा दहीसर म्हणजे जे चांगले म्हणजे खय असत लागलेली. कारण आता सगळीकडेच बहुतेक ठिकाणी दहीहंडी चालू असतात म्हणजे प्रत्येक मंडळ आपापल्या परीने दहीहंडीचे कार्यक्रम आयोजन केले असतात त्यांनी. तर काही काही मोठे असतात काही छोटे असतात. ते सगळे आपण आज एन्जॉय करूचे आहोत. मस्त मजा घेऊची आज फुल धमाल होणार आज त्या आजच्या व्हिडिओत. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा स्किप करू नको अजिबात. आता आपण जाऊया तिकडे. आता स्वानंदी आणि सायली स्वानंदी हा त्याच्या आजीकडे गेलेला हा. कारण त्याका जरा तिकडे थांबूचा होता सुट्टी असल्यामुळे शाळेत आपण तिकडेच थांबला. तर मी आता तिकडे जाणार आहे. आता तिकडे गेल्यानंतर त्यांना भेटूया त्यांना घेणार आहे. पाऊस थोडस हा रिमझिम रिमझिम रात्रीभर पाऊस एवढा थैमान घातला नव्हता पावसान की विचारू नको भरपूर पाऊस पडलो. तर थोडस आता रिमझिम रिमझिम आता पण चालूच हा. त्यामुळे एकदम असं बाहेर जायचं पण कंटाळा येतं पण काय विषय आज दहीहंडी म्हटल्यावर की जरा थोडस एकदम उत्साहाचा दिवस आहे ना त्याच्यामुळे जाऊचा. तर आता आपण जाऊया. चला तुमका पण मी दाखवते की दहीहंडी खै खै लागलेत कशी लागलेत ते. आणि कोण फोडतं दहीहंडी काय हा काय ना त्याच्यात आता महिला पण आपले दिलेले आहेत दहीहंडीमध्ये. चांगली गोष्ट आहे ती पण की महिलांचा सगळीकडे आता महिला पुढे चाललेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि हाँ एक ऐसा नहीं कि एक बार गिर के चला जाए ऐसा भी नहीं हो बार बार क्या बोलूं. चला आता आता आपण पोहोचलोय स्वानंदीच्या आजीच्या घरी. दाखवतो मला स्वानंदी काय काय करते बघूया आपण. हे घर आहे येस स्वानंदी. दरवाजा उघडा रे. हे बघा हे सायली सायली सायली. हे देवा. हे स्वानंदी बघा स्वानंदी काय करते स्वानंदी. स्वानंदी काय बघते. अरे स्वानंदी तर आपलीच व्हिडिओ बघते पंजनी. अरे वा. हा रे. अरे काय करते. जायचं ना आपल्याला. अरे किती बरं क्रम. आम्ही आता जाणार आहोत दहीहंडी पकडण्याला. पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे बघूया जरा आता काय आहे. पाऊस बारीक बारीक म्हणजे स्वानंदीला यायचंय. आणि स्वानंदीला घेऊन जायचं म्हणजे थोडं पाऊस कमी व्हायला पाहिजे. नाहीतर मम्मी करेन माझी चिंते. त्यामुळे जरा थांबलोय. आणि पाऊस कमी झाला की जरा जाऊन बघून येऊ. हा इथला गॅलरी आपल्या घराला तर गॅलरी नाही पण इथे गॅलरी आहे थोडी. इथून असं जरासं दिसतो ना जरा मस्त पैकी सगळा. बघा. चला आता आम्ही निघतोय. सायली ही सायली काय कर का. सायली स्वानंदी आणि मी चालू आता दहीहंडी बघायला. कुठे जाणार आहे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. बघत राहा तुम्ही. चला लिफ्ट येते वरती. लिफ्ट. सानू कुठे चालले. चप्पल घाल. चप्पल घाल. चला लिफ्ट मध्ये जाऊया. चल पटकन. टाइमपास नको करू आज चल लवकर. तर आतमध्ये येऊन घाल. चला हा ठेव. चला निघालो आम्ही आता. होय. पाऊस आहे बऱ्यापैकी रिमझिम रिमझिम असा पडतोय पाऊस. आम्ही कोट तर घातले मी पण घातलाय सायलीने पण घातलाय स्वानंदीने पण घातलाय.
तरी पण भेटायला तर होणारच आहे थोडंफार. तर बघूया. चला, बाईक कुठे लावली आपली. हे बघा, बोरिवली वेस्ट गोविंदनगर मधली हंडी बांधण्याचं काम चालू आहे. हंडी आता बांधतायत ते. मंडप वगैरे टाकलंय. काम चालू आहे. तर बघूया, मला वाटतं संध्याकाळी बहुतेक फोडतील. संध्याकाळी बघायला आपल्याला भेटेल ही. जेव्हा तिकडे आपण सगळीकडे बघत बघत येऊ तेव्हा आपल्याला भेटले तर मी तुम्हाला दाखवतो ही. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that west. गोराई आणि कानपूरचा एरिया आहे ना, हे गोराईलाच आहे. आता इथे एक अजून एक हंडी बांधलेली दिसते इथे वरती. ते आता ते कधी फोडणार आहेत काय माहिती नाही आपल्याला. बहुतेक हंड्या तर सगळ्या संध्याकाळीच फुटतात वाटतं. तर हे फुटताना जरा त्यांची तयारी चालली आहे, लावून ठेवलं तिथलं गोविंदा पथक येईल आणि इथे येऊन हंडी फोडेल. आता आपण जाऊया इथे बोरिवली वेस्टला जाऊया. तिकडे मोठी हंडी असते ना मागाठ्याला, तिथे जाऊया आपण. मागाठ्याचं इथं कोणतरी असतं वाटतं. जाऊन बघूया आपण. चला, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक मंडळ आपापल्या तऱ्हेने दहीहंडी लावतो आणि गोविंदा पथकाचं स्वागत करतात सर्वजण. आणि ती एक वेगळीच मजा असते. प्रत्येकाला आवड असते. प्रत्येक जण आपल्या श्रद्धेने सगळं करत असतो. आता आपण पोहोचलोय अनिरुद्ध बापूंच्या श्रीविठ्ठल मठाजवळ. हे बघा, बापूंचा आपल्या श्रीविठ्ठल मठ आहे हा राईट साईडला. तर पोहोचलोय आपण. बापूराया कृपा करा, माझ्याबरोबर सर्वांवर पण करा. जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे आपले व्हिडिओ बघतायत, जे नाही बघत आहेत, सगळ्यांवर कृपा करा. आणि दहीहंडी बघायला चाललंय. गोविंदा पथक तुम्ही थांबलेले आहेत. आता मार्गेट इथे आहे. भरपूर गर्दी आहे. आहे सगळं राहायचं ना. तू झोपले की काय? हॅलो, अरे तू झोप करायचं दहीहंडीवर. तू झोप आहे का? काय झालं दादा? एकदम
नको सगळे काय बसले सगळे वाट बघतात आपापली यायची आपली काय काय घेणार तिथे तर लावायची अरे जाऊया आपण तिथे ना जाऊया ना तिथे आता इथे काम आहे काय थांब थांब आता इथे आलो आता. गणपती पाटील आले. हे हंडी आहे लावलेली. हे काय घेतलं सायले ते उघडे बस बा आता आम्ही दहीहंडी पासून बोरिवली स्टेशन जवळ बोईसरला जातोय कारण हायवेला फुल ट्रॅफिक आहे फुल जाम झाला highway. त्यामुळे आपण आता आतून काढतो गाडी क्या करे भैया ट्रॅफिक इतना है रास्ते पे ऐसी जाम है यहाँ पे. ते स्वानंद बघा आमचा पेपर लागला आल्यावर जायचं जायचं बोरिंग स्टेशन बोरिवली पाऊस काय चालू व्हायचं नावच घेत नाही पावसाला जरा थांबत नाही होत पण असेल पाऊस कमी असेल ना तर अजून जरा थांबलं असतं फिरलं असतं पण पाऊस कमीच होत नाही आता आपण दहिसरला झालो दहिसर आता आधी आपण दहिसरला जायचं कपडे वगैरे चेंज करायचे म्हणून जाऊया कारण ते ओले झालेत ना कपडे चेंज केले आणि मग आपण जाऊया पाऊस एवढा पडतोय ना खूप सारे पक्षी बाग कसे बसले आहेत ते आणि दिसतील की नाही काय माहिती दिसतायत का अजून झूम करून फोकस नाही करायचं आहे ते झालं काय इथे पण एक झाडावर ना पक्षी बसला आहे कसे बसले आहेत ते नाही फोकस होत आहे थांबा अजून जरा जवळ जाऊन दाखवतो हे बघा पक्षी आडवशाला कसे बसले आहेत बघा पावसात एवढा पडतोय ना आणि हे बघा इथे पक्षी बसले दोन एक पक्षी बसला बघा हे पावसात भिजतायत दोन पक्षी आणि तिथे ते वर पाऊस पासून लपतायत सोना ते काय करते
काय लिहिते? अभ्यास करते? अरे बापरे, कधीचा? आत्ताचा अभ्यास करते? अरे वा 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 वा, छान छान छान. अरे टीव्ही पण चालू आहे. स्वानंदी बघा काय बघते ती. काय आहे स्वानू? काय बघते रे? मॅशन बेअर. अच्छा, ते बघते तू.